नमस्कार, मी प्रेम मुंडाफळे. आपण बघत आहे जनता की मीडिया न्यूज चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज बघूया एक नजर. माझ्या खापा शहरामध्ये हे जे सार्वत्रिक नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवाराची जी निवडणूक लागलेली आहे, त्या निवडणुकीमध्ये मला भ्रष्टाचार संपवायचा आहे. मागील 5 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार नगर परिषदमध्ये झालेला आहे तो संपवायचा आहे आणि कमिशनखोरी बंद करायची आहे. म्हणून मी गावच्या जनतेने विश्वास ठेवून मतं मागायला निघालेलो आहे. सर, निवडून आल्यानंतर कसा प्रकार आपण विकास कार्य करणार आहेत? अपूर्व विकास कोणकोणते राहिलेले आहेत? सर, पुष्कळचे विकास आहे आपल्या गावामध्ये करायसाठी. उद्योगधंद्याची कमतरता आहे, सौंदर्यीकरण नाही आहे, रस्त्याची आहे, नालीचे, पाण्याचे पुष्कळची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. हा सर्व समस्या मी निवडून आल्यानंतर दूर करणार आहे. बेरोजगारी के ऊपर में आपकी क्या रणनीति है? सर, बेरोजगारी तो ख़त्म हो सकती है, लेकिन वो उसके लिए इंडस्ट्रियल एक जो जरिया है वो अपने को क्लियर करना पड़ेगा. महिलाओं की सुरक्षा की दृष्टि से आपने क्या उपाय करने की सोचा है? महिलाओं के लिए रोजगार बहुत ज़रूरी है, इसलिए हमने सोचा था कि यहाँ पे कुछ लाएंगे, लेकिन पिछले 5 सालों से जो पद पर बैठे हैं उन्होंने कुछ भी नहीं किया. इसलिए महिलाएं अभी खेत में जाकर अपनी मजदूरी कर रही है. इसलिए हम चाहते हैं कि जो पिछला विकास रुक गया है तो हम उसको पूरी कोशिश करेंगे कि सामने लेकर जाए. ग्रामीण भाग में शिक्षा को लेकर के एक प्रकार का अवेयरनेस नहीं है, यानी कई बच्चे स्कूल नहीं जा पाते हैं. ऐसे में आप उन्हें शिक्षा के लिए कैसे प्रेरित करेंगे? शिक्षा के लिए हम जो भी संभव चीज़ें हैं उसकी हर तरीके से मदद करेंगे. जो बच्चे नहीं जा पाते हैं उनके लिए हर कोशिश करेंगे कि वो बच्चे पढ़े और स्कूल जाए. और इसके लिए हम जब पद पर आएंगे तो तभी हम उस पर वॉच रख सकेंगे. तुम्ही सर्व उमेदवार आहेत. ठीक, बोला, परिचय द्या तुमचं. मी उषा मासुरकर, प्रभाग 7 मधून आहे मी उभी. आणि या वार्डातले मी भरपूर काही कामं केली आहे. माझ्या हातावर छान रेजिम होती, पण नंतर मग 2017मध्ये थोडासा फरक जाणवला. पण आम्ही जेव्हा आता निवडून येऊन काँग्रेस पक्षाकडून, तर आम्हाला नवीन कामं करायची आहे, काही सुधारणा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा सत्ता BJPची आहे, तर यांच्या सत्तेवर ज्यांचे निराधार महिने आहेत त्यांचे महिने नाही येऊन राहिले. यांनी आश्वासन दिले की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे पुरवून, त्यांचे पैसेसुद्धा नाही येऊन राहिले. आणि याच्यावर आम्ही म्हणजे काहीतरी विचार करून, आणि आम्हाला वाटते की आमची सत्ता बसेल तर आम्ही भरपूरसे असे कामं करून, आमचे नगरसेवक मिळून आम्ही एक सपोर्ट म्हणून भरपूरसे असे कामं करून आणि आमचे नगरसेवक म्हणून सगळं काही सांभाळून. आपला परिचय द्या. मी दर्शना देशमुख, प्रभाग नंबर 10 मध्ये आहे. काय तुम्ही भूमिका घेऊन तुम्ही आज उमेदवारी पद घेतल्यानंतर प्रचारासाठी निघाले, काय सांगणार? मी प्रभाग नंबर 10 मध्ये जे गार्डन उद्यान आहे ते महाकवी सुधाकर गायधनी यांचं जे उद्यान आहे हे 5 वर्षापासून तसंच पडलेलं आहे. त्याची पुनर्निर्मिती करण्याचा विचार करून 5 वर्ष समोरची सेवा करण्याचं नियोजनाने मी उमेदवार झाली, म्हणजे पक्ष त्याच्यासाठी उभी राहिलेली आहे. अजून कोण? माझे नाव लोकेश कुबाडकर आहे. मी उमेदवारी प्रभाग 8 म्हणून मागितली आहे. मला म्हणजे प्रभागासाठी मिळाली आहे. मला प्रभागासाठी संपूर्ण काम करायचं आहे. जसं की जे नाल्याचे काम आहे किंवा रोडाचे आहे, त्यानंतर जे भ्रष्टाचार केला यांनी नाल्यामध्ये, तर असे कामं मला करायचे आहे. मैं एस टी कैंडिडेट से खड़ा हुआ हूँ, प्रभाग 10 से. प्रभाग 10 से एस टी को कुछ फैसिलिटी नहीं है, इसलिए मेरे को अध्यक्ष अभी खड़ा करा. इसलिए मैं अपने पूरे जो प्रभाग 10 का उनसे. हो, वोट चोरीचा आरोप लावलेला आहे भाजपावर, यावर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? सर, चोरी तर होते, चोरी बी होते आणि ते वोटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये पण घोळ आहे. यावर आपण कसं जनजागृती करणार प्रचारासोबत? ते कोणी ऐकत नाही साहेब. त्यांची सरकार आहे, त्यांचे इलेक्शन कमिशन असल्यामुळे कोणीही ऐकून घेत नाही. जनता को क्या संदेश देंगे आप? जनता को ये संदेश देंगे कि खापा भ्रष्टाचार मुक्त करो. अपील क्या करोगे वोट के लिए? अपील यही करना है सर कि जो ठेकेदार है, ठेकेदारों को सत्ता में मत बिठाओ.
ठेकेदाराला अगर सत्ता मिळाली तर पूर्ण नगर परिषद विकून खाईन. नागरिकांना आपण वोटिंगसाठी काय अपील करणार? अपील हेच करायची आहे साहेब, आम्हाला का पूर्ण काँग्रेस पक्षाला निवडून द्या आणि भ्रष्टाचारमुक्त खापा करा आणि खाप्याचा विकास करा. बरं.